ऑफ द हॉर्स या. हॉर्स नाही ग माझी आई, घराला हाऊस असं म्हणतात. मग फार हौस आहे माझ्या चुका काढण्याची. अहो मी तुम्हाला काय सांगते, मी त्या भाईला जाऊन मारलं म्हणून वाटेल तसं बोलला ना तुमचा मुलगा मला. आज तो आलाय भाई बाहेर आनंदी आणि वृंदाला मारायला, तेव्हा काय बोलणार आहे हा टोणगा? हो, सेकंड हेड ऑफ द हाऊस, तो कशाला येईल मारायला? आणि आनंदी आणि वृंदानी काही हात उगारला नव्हता तुमच्यासारखा पाक्यावर. मारायला आलाच असेल ना तर तो तुला मारायला आला असेल कांता. भाषा आता. आय एम टेलिंग यू द सटर फटर नेस ऑफ घरच्या सुनाज. आणि तुम्ही आहात की टेकिंग रॉंग साइड ऑफ दॅट वृंदाज प्रत्येक दिवशी. ती कायम घेणारच. आणि मला नाही वाटत पक्या वेळ घालवायला इथं आला असेल असं. हो, मग तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, रियालिटी शो सुरू झालाय त्याचा बाहेर. मग स्टार्टेड काय तो हाऊस ऑफ राडाज बाहेर हॉलमध्येच. नाही मला माफ कर. अहो प्लीज असं करू नका. हे लय आधीच व्हायला पाहिजे होतं. या प्रकाशचा पक्या पवार झाला नसता. पण तुमच्यासारखं कोणी भेटलं नाही ना आपल्याला. जिथून सुरुवात तोच श्री गणेश. चला तर मग मोठ्या मनानं मला माफ करा. आणि माफ केलं असेल तर हे पैसे घ्या. नाही अहो आम्ही असं नाही म्हणत आहे, पण वृंदाताई मला ऐकण्याची सवय नाहीये. एक मिनिट. तुझी जी काय भांडण आहेत ना ती माझ्या बरोबर आहे. त्या दोघींचा काही संबंध नाहीये, यांना यात घेऊ नकोस. नाही नाही एक सेकंड प्रसाद, ते काय म्हणतात ना ते ऐकून तर घे ना तू. वृंदा प्लीज, तुम्ही दोघे निघा आपापल्या खोलीत. चला निघा. तुला जे काय बोलायचंय ना ते माझ्याशी बोल, कळलं? मला माफ करा प्रसादराव. हे पैसे. बाकी वृंदाताई आणि आनंदीताई लय सॉलिड आहेत. हा, आपल्या डोक्याचा दही केलं त्यांनी. पण आपल्याला माणसासारखं वागवलं त्यांनी. आपल्याला भाऊ मानला त्यांनी, भाऊ. आपल्याला बघितलं की दुसऱ्या बायका तोंड फिरवून निघून जातात हो. आणि त्यांच्या डोळ्यात फक्त घाणच दिसते आपल्याबद्दल. तरी पण आपण बायकांना कायम रिस्पेक्ट देतो. हा, बाकी काय पण तुमची फॅमिली एकदम सॉलिड आहे. हा, बाबा बाबा बाबा, तुम्ही तर एकदम दुर्गेचाच अवतार आहेत. हा, पण तुमच्या सुनाने आपली कान उघडणी केली म्हणून तर हे डोकं ताळ्यावर आलं. राग मानू नका, माफ करा मला.
पक्याबाई, अहो आम्ही कसले, तुम्हीच सॉलिड आहात. आणि मी तुम्हाला मगाशीच माफ केलंय. ओ कराटे चॅम्पियन, आता बिंदास्त यायचं. आता आपला तुम्हाला काही त्रास नाही होणार. हा, आणि हो, मला जे कधीच मिळालं नाही ना ते तुम्हा सगळ्यात आहे. हा, आणि ते असंच राहावं म्हणून ह्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे आपली. जर काय कमी जास्त बोललो असेल तर मला माफ करा, पण ह्याच्या पुढे तुम्हाला जर कोणी त्रास दिला ना तर सरळ आपल्याला सांगायचं. हा, येतो. आई आहे का कोण आहे तो पक्या? म्हणजे मी सांगितलं तर ऐकलं नाही आणि ती सटवी तिने सांगितलं तर लगेच याने हप्ता परत आणून दिला. ए भूत आहे का भाई आहे? कसं काय होईना, फायदा आपलाच झालाय ना. यू शट अप डॉटर ऑफ हजबंड. अरे नुसता फायदा होणं हे महत्वाचं नाही रे फुकट्या. तो फायदा जर का माझ्यामुळे झाला असता तर त्या फायद्याचा फायदा. या नाकवाली पोरगी आजचं हिंडेल नाकवर करून गावभर. यांना आधीच पुळकाय तिचा, मग तर काय होम मिनिस्टर असल्यासारखी तोऱ्यात मिरवेल गावभर. सासूबाई, तुम्हाला असं नाही वाटत की तिच्याबद्दल सतत बोलून तुम्ही तिला महत्व देताय? अहो सासूबाई, कसं असतं ना, समोरच्याकडे आपण दुर्लक्ष केलं की तीच त्याला मोठी शिक्षा असते. मग तसं दुर्लक्ष मी करते की नाही वारंवार तुझ्याकडे? कोणाला आणि कधी दुर्लक्षित करायचं ह्याला सुद्धा खूप महत्व असतं. मग तूच सांग, नक्की काय करायचं आपण? प्रसाद आणि वृंदा वेगळे झालेले हवेत मला. त्यासाठी तुम्ही दोघांनी एकत्रितपणे काम करायचं. ते काय मला वेगळं सांगायची गरज नाहीये. ते नरून एक. मग इतके दिवस काय करत होतीस? 1 महिन्याची मुदत देते तुला. 1 महिन्यात जर प्रसादला जवळ करून त्या वृंदाला वेगळं केलं नाहीस ना, बॅकअप करायचं. टेक युअर बॅग, गो होम, गाव. दिस इज दॅट फायनल. हे बुगू बुगू काय तुला पण हाच नियम लागू पडतो? हा, सासूबाई, हॉटेलचा पार्टनर होण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. दोघांनी एकत्रितपणे काम करा, पण माझं काम करा. मग मी तुमचं काम करीन. दिस हँड दॅट, दॅट हँड दिस. बस. याचा अर्थ कळेल का आम्हाला? म्हणजे कसं, त्याप्रमाणे आमच्या चेहऱ्यावरती हावभाव येतील, नाही का? कसं आहे ना सासूबाई, तुमच्या या इंग्रजी सुभाषिताला कसं रिॲक्ट व्हायचं तेच कळत नाही हो. एक माणसं भेटली आहेत इंग्रजी ढ. अरे बाबा, इस हाथ लो, उस हाथ दो. धर, घे. जेवढा पाहिजे तेवढा पिवीर. अजिबात माझं ऐकू नको. आता तू कामाला जाणार, तिथे तासाला तू चहा मागवणार. तुझ्यावर लक्ष ठेवायला कोणी नाहीये, नाही तुला कोणी सांगायला. धर धर, पी. आनंदी, ऑफिस मधल्या चहाला मी हात सुद्धा लावत नाही. मला काही चहाचं व्यसन नाहीये. मला माझ्या बायकोच्या हातच्या चहाचं व्यसन आहे. खरंच. ऑफिसमध्ये जर कोणी माझ्या समोर चहा आणला ना, लगेच त्यांना सांगतो, तुम्हाला ना माझ्या बायकोसारखा चहा बनवताच येत नाही. मला नकोय तुमचा चहा. सगळं खोटं. वीर, तू मला बरं वाटावं म्हणून अजिबात काही बोलू नकोस. तुला कळत नाहीये का वीर, तू किती चहा पितोस? एवढा चहा बरा आहे का? आनंदी, अगं तुझ्या हातचा चहा प्यायला ना
की मला पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडावं असं वाटतं. हा, आता अशी इतर कारणंही आहेत ज्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो. वीर साहेब, मस्का मारू नका. तुम्हाला अजून एक कप मिळणार नाहीये वीर. आनंदी, तुला माहितीये तुझा वीर कधीच खोटं बोलत नाही. खरंच काल तुम्ही पक्याबाई मधल्या माणसाला जागा करून ना मला खूप इम्प्रेस केलंय. खरं तर आम्ही काहीच केलं नाही वीर. ते पक्या दादा आहेत ना, ते मूळचे खूप चांगले आहेत म्हणून त्यांनी आमच्या बोलण्याचा विचार केला. हो, हा माझ्या आनंदी मधला अजून एक गुण. कशाचं क्रेडिट घ्यायचंच नाही. मी हे केलं, मी ते केलं असं कधीच नाही. वीर साहेब, उशीर होतोय तुम्हाला. चहा पी आणि पटकन निघ चल. उशीर झाला तर सांगेन ना मी ऑफिसमध्ये. काय करू, मला माझी बायको सोडतच नव्हतं. बायकोनी तुम्हाला चहा केव्हा दिलाय म्हणलं. वीर साहेब निघा. नाही, तशी 5-10 मिनिटं आहेत माझ्याकडे अजून. म्हणजे तू अजून चहाचे कप रिकामे करणार आहेस वीर? नाही नाही, पण खरं सांगू तर 5-10 मिनिटं आहेत म्हटल्यावर विचार करतोय प्रसादला भेटून जाईल. रादर त्याला ऑल द बेस्ट करायचं आहे. तयार असेल तर त्याला हॉटेलवरती सोडीन. आणि त्यातूनही जर 5-10 मिनिटं उरली तर मग वीर, अरे नाही नाही, त्यातूनही 5-10 मिनिटं उरली तर अजून एक कप चहा पिईन मी. तर जा तू. वृंदा ऐक माझं, जातो मी, तू नको येऊस. अरे का नको म्हणतोयस प्रसाद? अरे आतापर्यंत मीच हॉटेल सांभाळत होते ना. आतापर्यंत म्हणजे असे किती दिवस हॉटेल सांभाळत होतीस तू? तेव्हा मला जमत नव्हतं, आता मला जमतंय. मी जातोच, काही काळजी करू नकोस. प्रसाद, म्हणूनच मला यायचंय. प्रसाद प्लीज, आजचा एक दिवस प्लीज नाही म्हणू नकोस. वृंदा, आता सगळं मार्गी लागलंय. तू तुझ्या अभ्यासावर फोकस कर ना. पण प्रसाद, तुझी तब्येत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाहीये. प्रसाद, माझ्या बरोबर पंढरी आहे, लक्ष्मीकांत भाऊजी आहेत, ती शर्मिष्ठा सुद्धा आहे. हा, आता त्या शर्मिष्ठाचा किती उपयोग होईल सांगता येत नाही, पण माझ्या बरोबर एवढे सगळे लोक असताना तू तुझा अभ्यास सोडून कशाला येतेस तिकडे? अगं, तू आणि आनंदी दोघींनी मिळून त्या रावडी पक्याबाईला सरळ केलंय. तुम्ही काही करू शकता. तू तर ग्रेटच आहेस वृंदा. हे बघ वृंदा, तुझ्या हुशारीचा योग्य उपयोग तेव्हाच होईल जेव्हा तू डॉक्टर बनशील. तुला डॉक्टर बनायला पाहिजे वृंदा, माझ्यासाठी. हे बघ वृंदा, आपल्याला बऱ्याच लोकांचं देणं द्यायचंय, खूप पैसे कमवायचे. मी खूप कष्ट घेईन, खूप मेहनत घेईन, मी पैसे कमवीन. तू खूप अभ्यास कर आणि डॉक्टर हो. हे बघ, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. अरे आता आज रात्री जेव्हा मी येईन ना, तेव्हा मला माझी बायको हसत मुखानं माझं स्वागत करताना मला बघायचंय. प्रसाद, आय एम रिअली सॉरी. म्हणजे दार उघडं होतंस म्हणून नॉक न करता आत आलो. नाही, ये तू आत ये. ऍक्च्युली काही नाही रे, विश करायला आलो होतो. ऑल द बेस्ट. माझ्याकडनं पण. थँक्स. सो ऑल सेट फॉर टुडे? हो. बरं आनंदी, ही अभ्यास करते की नाही ते तुम्हाला सांगणार आहेस काय? नाही, त्यांच्या कामाबद्दल आणि अभ्यासाबद्दल मी न बोललेलंच बरं. कुणीही म्हणजे, कारण त्यांनी बोलायला जागाच ठेवलेली नाहीये. तर बरं, मला खरंच निघायला हवंय. मी तुला ड्रॉप करू का ऑन द वे? हो, मलाही जायचंच आहे. चल ना. चल.
आनंदीताई, चला पटकन आपण दोघी मिळून स्वयंपाक करू, नंतर मी अभ्यासाला बसते. अहो, मी आत्ता प्रसाद दादांना सांगेन ना वृंदाताई. मी सांगेन तुमच्या बायकोला स्वयंपाक करायचा होता. वृंदाताई असं काय करताय? हे बघा आनंदीताई, तुम्ही या घरात काम करायला नाही, घरपण वाढवायला आले आहात. बरं, मला सांगा घरपणचा अर्थ काय होतो? घरातला एक अविभाज्य भाग होणं. हो वृंदाताई, मी तोच प्रयत्न करतेय. आणि आता माझ्या घरातल्या माणसाला अभ्यासाची गरज आहे. हे बघा, कारण काही असो, पण तुम्ही घरातलं काम करणं बरोबर नाहीच आहे. हो, त्यात काय मोठं आहे वृंदाताई? एकदा तुमची परीक्षा होऊ द्या, आपण दोघे एकत्र काम करूयात. त्यामुळे कुठे तुमचं पुस्तक? हा, हे घ्या, अभ्यासाला बसा तुम्ही. कारण तुम्हाला माहितीये, तुम्ही अभ्यास करताना ना एकदम झाक दिसता. आनंदीताई, अहो खरंच मी मागच्या जन्मी खूप पुण्य केलं असेल, म्हणून तुम्ही आणि वीरदादा माझ्या आयुष्यात आला. तर काही नाहीये, अभ्यास करा. मी आले. वीर, तुला उशीर होईल, तू पुढे निघ. नाही, खरंच उशीर तर होतोय, पण एक काम कर ना, तू आणि पंढरी माझ्या बरोबर चला. शर्मिष्ठाला लक्ष्मीकांत घेऊन येईल. कशाला उगाच परत वेगळी रिक्षा करावी लागणार नाही का? परत पैसे खर्च होणार. तिला इथेच राहू दे ना, नाहीतर ती तिकडे काय कामाची नाही का हॉटेलवर. अहो, तुम्ही अजून गेलाच नाही? अगं प्रसाद शर्मिष्ठासाठी थांबलाय. आनंदी, एक काम करतेस, जरा बघतेस तिचं होत आलंय का नाही ते. हा,